हॉट सिटी म्हणून या ठिकाणी जळगावला ओळखलं जातं। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून जळगावचा पारा हा 43 अंशाच्या वरती गेलेला आहे। अनेक भागामध्ये पारा हा 43 अंश आहे, काही भागामध्ये 44 अंश आहे। आपण जर बघितलं तर एकंदरीत जळगावच्या या ठिकाणी उष्णतेमध्ये वाढ झालेली आहे। आपण सध्या चाळीसगाव तालुक्यामध्ये उभे आहोत। चाळीसगाव तालुक्यातील हा मुख्य चौक आहे, छत्रपती शिवाजी चौकामध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत। एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले आहे। गेल्या 7 दिवसापासून चाळीसगावच्या तापमानामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। याचं कारण आपण जर बघितलं तर राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे सक्रिय झाले आहेत आणि त्यातच हे वारे जमिनीपासून फार काही जास्त उंचीवर नाहीत, त्यामुळे उष्णतेची दाहकता अधिक जाणवत आहे। एकीकडे आपण जर बघितलं तर तमिळनाडूसह दक्षिण भारत व ओडिशाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा वाढतच चाललेला आहे। आपण जर बघितलं तर एकंदरीत गेल्या 7 ते 8 दिवसापासून या ठिकाणी चाळीसगावच्या तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि एकंदरीत या उष्णतेपासून आता मान्सूनच या ठिकाणी आता वाचवू शकतो। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सर्वच या ठिकाणी आता मान्सूनची वाट पाहत आहे। चमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।